खासदार सुप्रिया सुळे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सुप्रिया सुळे हे या महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आज दोन्ही कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुळे घेतील। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत सुप्रिया सुळे। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या सुद्धा कुटुंबियांची त्या भेट घेतील आणि त्यानंतर परळीमध्ये मुंडे कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणार आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, साधारण किती वाजता सुप्रिया सुळे इथे दाखल होणार आहेत आणि दोन्ही कुटुंबियांची भेट घेणार आहेत? रिद्धी, साधारणतः 9 वाजता सुप्रिया सुळे या मसाजोग येथे या दाखल होणार आहेत। या ठिकाणी त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती। या हत्या प्रकरणात आता 8 आरोपी अटकेत देखील आहेत, उर्वरित 1 आरोपी आहे तो फरार आहे। आणि आता याच प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी म्हणा किंवा देशमुख कुटुंबांच्या सांत्वनासाठी सुप्रिया सुळे या मसाजोग येथे दाखल होत आहेत। या प्रश्नावर त्यांनी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर देखील आवाज उठवला आहे आणि आता आज या ठिकाणी भेट घेऊन या सगळ्या तपासाची माहिती घेणार आहे। तर त्यानंतर सुप्रिया सुळे या परळीकडे रवाना होणार असून त्या ठिकाणी त्या महादेव मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे त्यांची देखील भेट घेणार आहेत। परळीतील व्यापारी जे होते महादेव मुंडे त्यांची 16 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। या सगळ्या तपासासाठी आता विशेष पथक देखील नियुक्त केलं असलं तरी अद्याप या पथकाचा तपास कुठपर्यंत आला ही माहिती समोर आलेली नाही। एकंदरीतच या दोन्ही प्रकरणात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या दोन्ही कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सुप्रिया सुळे या थोड्याच वेळात आता मसाजोग येथे दाखल होणार आहेत। जी, आणि सुप्रिया सुळे तिथे आल्या की पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।